जय अंबे. खुश रहा, आनंदी रहा, आरोग्यपूर्ण रहा, हीच आहे तुळजा भवानीच्या चरणी प्रार्थना. तर आज आम्ही आलो आहे गोदा घाट, म्हणजे पंचवटीच्या तिथेच आहे हे. तर आम्ही दुर्युक्ता माझी आजारी होती, त्यामुळे तिला आनंद वाटावा म्हणून तिला या गार्डनमध्ये आणलं होतं. खूप सुंदर आहे हे बघा, किती लाल पाणी. मग माझी युक्ता पण आनंदित झाली, दुर्वा पण आणि सायली पण. आणि आम्ही 8 दिवस अगदी टेन्शनमध्ये होतो नाही का. मोनिका हॉस्पिटलमध्ये राहून, आम्ही घरामध्ये डब्बे बनवून आणि काळजी करून करून तर आम्ही पण आहे ना रिफ्रेश झालो. खरंच रिफ्रेश झालो आहे ना. जरासं बरं वाटलं, खूप जरा बरं वाटलं का जेणेकरून आहे ना थोडंसं तिथली हवा. कारण गोदा घाट म्हणजे गोदावरीच्या किनाऱ्यावर आहे ते ना, त्यामुळे इतकं सुंदर कलर्स वगैरे पाण्यावर असे. तेच पाणी असं रंगीबेरंगी बघून आहे ना, जसं आमचं आयुष्य थांबलं होतं थोडे दिवस. तर मग आम्ही म्हणून गार्डनला गेलो, मुलांना घेऊन गेलो, कारण तिला एवढ्या नाही का टोचाटोची झालेली. तर मग गार्डनमध्ये मुलं अशी आनंदून गेली. आणि छान असं गार्डन आहे बघा, मुलांसाठी पण खूप छान आहे. आता तर सुट्ट्या पडल्या तर मज्जाच मज्जा मुलांची. मग मुलींना घेऊन मी ते पाण्याचे ते शॉवर दाखवले. आणि मग नदीकाठी ही सगळी रोषणाई नदीच्या काठी, म्हणून गोदा घाट नाव आहे त्या पार्कचं. आणि खूपच सुंदर, खूपच म्हणजे आम्ही गेलो नव्हतो याच्या आधी. हे बघा किती शॉवर छान आहेत ना, पाण्याचे असे फवारे असे इतके सुंदर लोभस असे वाटत होते ना, खूपच सुंदर. आणि सगळे छोटे मोठे सगळे जण अगदी ते बघत बघत छान असे एन्जॉय करत होते. मुलं तर खूपच आनंदित. मग तिथे खेळायला होतं, खूप खूप असं होतं काही. मग पैसे देऊन आपण त्यामध्ये बसू शकत होतो, असं होतं. तर तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण बघा, तुम्हाला नक्की आवडेल. नाशिकमध्ये आहे हे गोदा घाट. नाशिकमध्ये खूप काही महानगरपालिकेने छान काम केलेलं आहे आमच्या. तर खूप छान असे खूप ते बघ, दुसरं पण आहे ना, याला पाथर्डीला छान. तिथे पण एक गार्डन आहे छान पाथर्डीला, नाही का. झाडं वगैरे तिथे सगळी, सगळे पक्षींचे आवाज येतात, सगळे औषधांची झाडं आहेत तिथे. तर ते पण इतकं सुंदर आहे. आणि झाडांचा शो पण आहे तिथे. तर ते असं गार्डन. आणि इथे तर असे मस्त असं रेखीव असं केलेलं. आणि इथे आहे ना पाणी, म्युझिक वाजतं आणि पाणी येतं. आणि मग त्या थोडंसंच असा फवारा येतो आणि मग छान होतं. आणि इथे सगळं खाण्याचं आहे. भूक लागली तर मुलांसाठी सगळं खाऊ आहे इथे. बॉल्स, मग खेळण्याच्या गोष्टी आहेत, विकायला बसलेत. आणि सगळं काही ना खाण्याचं पण, काय तुम्हाला A to Z काय खायचं असेल ते आहे. ज्यूसेस आहे, मुलांना काय खायला पाहिजे ना ते सगळं आहे. त्यामुळे तुम्ही बिंदास या गार्डनमध्ये येऊ शकता. आणि रिजनेबल आहे, असं काही नाही आहे की खूप काही फी आहे त्याची. 30 रुपये फी होती आतमध्ये जाण्याची, प्रत्येकी 30 रुपये मुलांचे हाफ तिकीट. आणि मग आतमध्ये येऊन आपण असं हे करायचं आहे, फक्त खेळायचं आहे ते मग आहे, त्याचे पे करायचे. आणि असं गोदा घाटवर पाणी, त्या समोरच्या मंदिराची छबी आणि ते पाणी, जी दुकानं आहेत त्यांचं जे लाईटचं होतं ना, त्याचा प्रकाश त्या पाण्यामध्ये उतरला, इतकं सुंदर दिसत होतं की नाही. खूपच मस्तच अगदी, आम्हाला खूपच आवडलं. त्यामुळे माझी मुलं पण खूप खुश होते. आणि खूपच सुंदर आहे बघा. तुम्ही नक्की या आणि गोदा घाटला भेट द्या. तर कसं वाटलं तुम्हाला आमचं बघा हे. छान आहे ना. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कसं सुंदर अशी बाग आहे आमची इथे, गोदा पार्क म्हणून. आणि तिथे आमचं नाशिकचा भाग आहे ना, म्हणजे नाशिकमध्ये कोण होतं,
श्रीरामचंद्रजी राहिले होते, सीता माई राहिली होती, लक्ष्मणजी राहिले होते. असं हे गोदा घाट आहे आमचं. आणि मग त्यांनी तिथे ते चित्र पण रेखाटलेत असं. आणि इथे मुलांना पे आणि हे करायचं आणि भरपूर घसरगुंडी वरती चढण्यासाठी लहान मुलांना नाही तिथे स्टँड आहे आणि असं चढायचं वरती. डोंगर चढायचं आहे तर कसा चढायचा आहे असं छोटे छोट्या मुलांचे सगळं आहे. आणि अगदी छानच आहे की नाही मग हे. आणि आम्हाला खूपच आवडलं हे, की सगळ्यांना आवडणारं हे. माझ्या सायलीला आवडलं, माझ्या मुली खुश, माझी सायली खुश आणि आम्ही पण खुश. आणि छानच आहे ना. आणि स्वच्छता ठेवणं हे आपल्या हातामध्ये, तर म्हणून मग स्वच्छ पण होतंच. नाशिककर स्वच्छ पण आहेत बघा. ते कचरा टाकला की मग गार्डन खराब होतं ना. मग कचरा वगैरे कोणीच टाकलेला नव्हता. आणि छान अशी तिथली सुविधा होती का तिथे कचरा बिचरा पण नव्हता. त्यामुळे स्वच्छ असं गार्डन होतं हे गोदाच्या किनाऱ्याचं. असं छान असं सुंदर असं स्वच्छ अशी किनारपट्टी वाटत होती ती. त्यामुळे खूपच भावलं. आणि आता आपण श्रीरामांच्या भूमीमध्ये तर तिथे त्यांनी तिथे ना छान लिहिलेलं होतं. त्यातले काही पंक्ती होत्या ना त्या लिहिलेल्या होत्या. श्रीरामांचं सीतामाईचं चित्र रेखाटलेलं होतं. आणि त्यावर काय हे लिहिलं होतं की कसं वनामध्ये राहताना कसं हे करतात ना तसं लिहिलं होतं हे सगळं बघा. शूर्पणखा पण इथेच आली होती ना म्हणून मग ते असं सगळं लिहिलेलं. खूपच सुंदर असं. श्रीरामचंद्र के आदेश से नाक कान शूर्पणखा के काप दिये तलवार से. असं छान असं रेखाटन केलेलं आहे तिथे. इथे पण असं सीतामाई बसली, हरण आहे ते नाही का रावणाच्या मागे. ते रावणाने त्याचं रूप घेतलेलं ना सुवर्ण हरणाचं. तर ते पण असं चित्र रेखाटले. असं लक्ष्मणजी आहेत आणि धनुष्यबाणाने ते त्यांना हे करतात. हे रावण त्यांचं असं सुंदर अशी बगीचा आहे. खूपच सुंदर. तर नक्की या गार्डनला भेट द्या आणि तुमच्या मुलांना पण आणि तुम्हालाही आवडेल ते. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय अंबे. जय अंबे, जय अंबे. श्री रामचंद्र की जय जय जय. श्री रामचंद्र की जय. जय श्रीराम. आणि तिथे असं ना मस्त दूर दूर आल्यासारखं पाणी येत होतं.